नमस्कार मंडळी. सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहात, कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग झटपट पद्धतीने कसा काढायचा तो. फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी 3 डिजिट नंबर्स इन अ इझी वे. मागच्या आठवड्यात आपण कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग झटपट पद्धतीने कसा काढायचा ते शिकलो. म्हणून त्यानंतरचा हा व्हिडिओ कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग झटपट पद्धतीने कसा काढायचा. मंडळी, वैदिक मॅथ्सचा अभ्यास करून मी हे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी बनवते आहे. अनेक उदाहरणांचा अभ्यास केला जातो. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास, मुलांना शिकवल्यानंतर समजलं, त्यांना जर आलं, तर लाईक, शेअर, कमेंट करायला मात्र आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही विनंती. तर पाहूयात, फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी 3 डिजिट नंबर्स इन अ इझी वे. आपण पाहतोय कोणत्याही 3 अंकी संख्येचा वर्ग झटपट पद्धतीने कसा काढायचा. फाइंड द स्क्वेअर ऑफ एनी 3 डिजिट नंबर्स इन अ इझी वे. पहिलं उदाहरण पाहूया. 511. 511 याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. तर त्यासाठी 511 ची आपण फोड करूया. 500 प्लस 11 या कंसाचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, बरोबर. पहिल्यांदा 500चा स्क्वेअर लिहिला, त्यानंतर 500 मल्टिप्लाय 11 आणि त्याची दुप्पट ही अशा पद्धतीने लिहिली. त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग. 5 5 25, 2 झिरोच्या दुप्पट 4 झिरो, ओके. प्लस 11 5 55, हे 2 झिरो जसेच्या तसे, प्लस 11चा वर्ग 121. जर तुम्हाला 11चा वर्ग माहीत नसेल तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग झटपट पद्धतीने कसा काढायचा तो मी दाखवलेला आहे, शिकवलेला आहे. तो पहा, म्हणजे तुम्हाला पटकन झटपट पद्धतीने काढता येईल. ही संख्या आपण जशीच्या तशी खाली लिहिली, 2,50,000. त्यानंतर 55 मल्टिप्लाय 2 करूया. 2 5 जा 10, 1 इज कॅरी ओव्हर. 2 5 जा 10, 10 प्लस 1 इज 11. हे 2 झिरो जसेच्या तसे. 121. हां, त्यांची फक्त आपल्याला आता बेरीज करायची आहे. पहिल्यांदा एकक स्थानचे अंक बघूया. 0 प्लस 0 प्लस 1 1. दशक स्थानचे अंक 0 प्लस 0 प्लस 2 2. शतक स्थानचे अंक 0 प्लस 0 प्लस 1 1. हजार स्थानचे अंक 0 प्लस 1, इथे तर नाहीच आहे, 1. दशहजार स्थानचे अंक 5 प्लस 1 6 आणि लाख स्थानचा अंक 2, ओके. अशा रीतीने स्क्वेअर ऑफ 511चा आपण झटपट पद्धतीने 2,61,121 हा आपण मिळवला. आता आपण पुढील उदाहरण बघूया. 995. 995चा स्क्वेअर करायचा. तर आपण ही संख्या 995 म्हणजेच 1000 - 5 अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो. तर याची आपण पहिल्यांदा फोड करून घेऊया आणि या कंसाचा आपल्याला वर्ग करायचा आहे. पहिल्यांदा पहिल्या पदाचा वर्ग 1000चा स्क्वेअर, त्यानंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट. 1000 मल्टिप्लाय 5 आणि त्याची दुप्पट. 5चा इथे आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. आता इथे मात्र प्लस हे साईन आलं पाहिजे. मायनस मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस होतं, ओके. म्हणून इथे प्लस साईन येईल. या ठिकाणी 1000चा स्क्वेअर म्हणजेच हे 3 झिरो आहे ते पुन्हा दुप्पट पद्धतीने म्हणजे 6 झिरो लिहायचे आहेत 1 वर. 1 2 3 4 5 6. त्यानंतर पहिल्यांदा आपण यांचा गुणाकार करूया. 5 1 जा 5, 5000. 5000 मल्टिप्लाय 2, 5 दुणे 10 आणि हे 3 शून्य जसंच्या तसे लिहिले, ओके. 5 मल्टिप्लाय 5 25. मग 10 लाख मायनस 10,000 करा, तर तुम्हाला ही संख्या मिळते. आणि या संख्येमध्ये 25 मिळवा
तर तुम्हाला ही संख्या मिळेल. तर 9,90,025 हा आपल्याला 995 या संख्येचा स्क्वेअर मिळाला. पुढे आणखी काही उदाहरणं आपण बघूयात. आता आपण तिसरं उदाहरण बघतोय 698. 698 म्हणजेच 700 मायनस 2. 700 मधून 2 वजा केले की आपल्याला 698 ही संख्या मिळते. तर या संख्येची आपण इथे फोड करून घेतली. पहिल्यांदा पहिल्या पदाचा वर्ग, 700चा स्क्वेअर, त्यानंतर या दोन्ही संख्येचा गुणाकार आणि त्याची दुप्पट, त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग. इथे मात्र प्लस साइन येईल. मायनस मल्टिप्लाय मायनस इज इक्वल टू प्लस. ह्या 2 झिरोची दुप्पट 1 2 3 4, 7 7 जा 49. इथे 700 गुणिले 2, 7 दुने 14, 1400. 1400 गुणिले 2, 14 दुने 28 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे. 2 मल्टिप्लाय 2 4. तर आता 4,90,000 मधून 2,800 मायनस करा आणि त्यामध्ये 4 मिळवा. 4,90,000 मधून 2,800 मायनस केले असता आपल्याला ही संख्या मिळते आणि त्यामध्ये आपल्याला 4 मिळवले की आपल्याला ही संख्या मिळते. अशा तऱ्हेने स्क्वेअर ऑफ 698चा आपण स्क्वेअर काढलेला आहे. 4,87,204. आता आपण चौथं उदाहरण बघूया. 537. 537 म्हणजेच 500 प्लस 37 या ब्रॅकेटचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. पहिल्या संख्येचा वर्ग 500चा वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. या 2 शून्याची दुप्पट 4 शून्य. 5 5 जा 25. 500 मल्टिप्लाय 37 करा. हे 2 झिरो जसेच्या तसे लिहिले. 5 7 जा 35. 5 3 इज कॅरी ओव्हर. 5 3 जा 15. 15 प्लस 3 18 आणि हा आपल्याला दुप्पट करायची आहे. प्लस 37चा स्क्वेअर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करणार आहोत. तर तो आपण जसाचा तसा इथे खाली घेतलेला आहे. आता हा 2,50,000 जसेच्या तसा लिहिला, यांचा गुणाकार केला. हे 2 शून्य जसेच्या तसे. 2 5 जा 10. 1 इज कॅरी ओव्हर. 2 8 जा 16. 16 प्लस 1 17. 1 इज कॅरी ओव्हर. 2 1 जा 2. 2 प्लस 1 3. 37,000 प्लस 37चा स्क्वेअर कसं करायचा तो आपण इथे बघूया. याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा तो मी दाखवलेला आहे. तरी पण मी 37चा इथे कसा पटकन वर्ग करायचा तो मी इथे दाखवतोय. 37 या नंबरच्या खाली 37 ही नंबर लिहिली. पहिल्यांदा युनिट्स प्लेस असलेल्यांचा गुणाकार. 7 7 जा 49. 3 3 जा 9. या दोन्ही संख्यांचा आपण गुणाकार इथे केला. आता मात्र मधलं जे पद आहे ते लिहिण्यासाठी क्रॉस पद्धतीने गुणाकार करूया. 3 7 जा 21. 3 7 जा 21. 21 प्लस 21 42. 42 हा अंक आपण इथे लिहिला. इथे उत्तरामध्ये हे 2 अंक जसेच्या तसे खाली घ्यायचे आहेत. म्हणून हा 9चा 9 लिहिला. 4 प्लस 2 6 आणि इथे मात्र 9 प्लस 4 13. अशा रीतीने 37चा स्क्वेअर 1369 आपल्याला मिळाला आणि तो आपण इथे लिहिला. आता फक्त या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर 2,88,369 हा आपल्याला स्क्वेअर मिळतो. तर स्क्वेअर ऑफ 537 2,88,369 हा आपल्याला इथे स्क्वेअर मिळाला. जर तुम्ही ही उदाहरणं
सतत सराव जर केलात, तर पटापट भराभर वेगाने तुम्ही सोडवू शकाल. ही उदाहरणं स्कॉलरशिप, इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या एक्झाममध्ये अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी येत असतात. हा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ही विनंती. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.